मोदींनी बाबासाहेबांच्या विचाराचा खून केलाय. हो, खून केलाय. मी खरं बोलतोय. कारण ज्या बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये सलग 6 तास डिबेट करून ज्या गोष्टीचा प्रखर विरोध केला होता, ज्याला संविधानाचं पार्ट बनू दिलं नव्हतं, त्याच गोष्टीला मोदींनी 72 तासाच्या आत संविधानात घुसवलंय. हो, मी घुसवलंय म्हणतोय. कारण EWS म्हणजेच आर्थिक निकषावर दिलं जाणारं रिझर्वेशन बाबासाहेबांना कधीच मान्य नव्हतं. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये ठणकावून सांगितलं होतं की आर्थिक निकषावर दिलं जाणारं आरक्षण हे भारतातल्या हजारो वर्षापासून छळल्या गेलेल्या वंचित समाजासोबत अन्याय आहे. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की गरिबी ही वेळ सापेक्ष आहे. आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो, पण जात आणि जातीच्या नावावर होणारा भेदभाव हे भारताचं खरं वास्तव्य आहे. आजची तुमची जात तुम्ही उद्या सोडू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, धीरूभाई अंबानी गरीब होते पण ते श्रीमंत झाले. त्यांचा मुलगा मुकेश अंबानी हा भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. पण दुसरीकडे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती असताना सुद्धा त्यांच्या दलित असण्यावरून भेदभाव सहन करावा लागला. 2018 त्यांना जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊ दिलं नव्हतं. त्यामुळं बाबासाहेबांनी जे 70 वर्षा अगोदर सांगितलं होतं ना, ते आज पण खरं वाटायला लागतं. पण EWS आरक्षणाला घटना दुरुस्तीतून संविधानाचं पार्ट बनवणाऱ्या मोदींनी बाबासाहेबांसोबत दगा केलाय. होय, मोदींनी बाबासाहेबांच्या विचाराचा खून केलाय.